हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. रात्री 10 वाजून 55 मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 1 मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. रात्री 9 वाजून 14 मिनिटानंतर तृतीय योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलवकरण आहे. सकाळी 11 वाजून 9 मिनिटानंतर तैतिल करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 55 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र मीन राशीत, शनी देखील मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या कुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला 7.5 त्रास होऊ शकतो. यासाठी आपण शनिदेवतेची धार्मिक सेवा आपल्याला करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगरक ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगात होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 26 जुलैपासून अस वक्री होत चाललेले आहेत. मित्रांनो, हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, गोचरी फळ या रूपात. मित्रांनो, यावरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभुराज्ञाय प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय परादे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगी प्रथम पातीच्या मुदते भरत वर्ष भरत कटे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देश व्यावहारिक जनमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी सभागृहामध्ये पराभव नाम संसदे दक्षिणायनी वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे उत्तर भाद्रपद नक्षत्रे सुकर्मा योगी कौलव करणे पंचमी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्नमय काळपा मोह पात्र दुरित वर्षी पार्वती पती परमेश्वर पितृ श्री नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी जवळच्या नेमाल्याच्या भांड्यात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 9 मिनिटांपर्यंत आहे. यानंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक युतीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्या जीवनात सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. आता धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मात्र एकही मुहूर्त आता नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 3 आणि 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 3, 5 आणि 9. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य अशी शिक्षा निवडावी. मित्रांनो, जेणेकरून आपल्याला क्षमा करा, योग्य अशी मुहूर्त आपल्याला निवडायचा आहे, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतः पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्तात निर्माण करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो,
मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. यामध्ये एकही मुहूर्त नाही मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी, देवमातेचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात इतर महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो रात्री 10:55 आहे. दिनविशेषमध्ये पंचमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान राहित असेल करणं गरजेचं आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, नातीक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळातच करा. तेव्हाच आपली पितळ सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्निपृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. मित्रांनो, राहू काळ जो आहे तो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्याला त्यात अपयश येऊ शकते आपल्या कामामध्ये. शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामेच कराय यावेळी सोडून. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नको आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.